लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 3 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आजच्या भागात त्यांनी दाखवलंय की विक्रमने सुद्धा या जीवाचा अहंकार दुखावला गेला म्हणून त्याला दुजोरा दिलाय. सुरुवातीला आपण बघतोय की नंदिनीने या बेडेकरांशी काय संवाद साधला ते त्यांनी लगेच आज मालिका लावल्या लावल्या दाखवलंय. आणि विशेष म्हणजे रम्याने हे ऐकलेलं दाखवलं बरं का. आता ही नंदिनी म्हणते, सर तुम्हाला आठवतं का, तुम्ही आनंद निवासच्या ऑफिसमध्ये मला भेटला होतात, असं नंदिनी बेडेकरांशी फोनवर बोलते. बेडेकर तिकडनं म्हणतात, हो हो आठवतंय ना. नंदिनी म्हणते, सर तुम्ही मला म्हणाला होतात ना आनंद निवास सारखंच मॉडेल तुम्ही मला बनवून द्या. त्यावर बेडेकर म्हणतात, हो मॅडम तुम्ही त्यावेळेला मला नकार दिला होता. नंदिनी म्हणते, सर त्यावेळेला मी बिझी होते, पण मी त्यावेळेला नाही जमलं, पण आता डिझाईन करून द्यायला तयार आहे. बेडेकर म्हणतात, ठीक आहे भेटूयात. काय हवंय काय नाही जागा वगैरे कळवा मला, कॉस्ट कळवा मला. नंदिनी म्हणते, सर कॉस्ट नकोय मला, फी नकोय आणि फी पेक्षा फेवर हवंय. बेडेकर तिकडनं म्हणतात, कसलं फेवर. नंदिनी बोलता बोलता म्हणते, सर तुम्ही ते PJNY ऑफिसमध्ये चाललात ना. ते बेडेकर म्हणतात, तुला कसं ग माहिती नंदिनी. नंदिनी म्हणते, सर ऍक्च्युली माझेच मिस्टर आहेत त्या ऑफिसमध्ये, ते तुम्हाला उद्या प्रेझेंटेशन देणार आहे. ऍक्च्युली ते तुमच्यासाठी प्रेझेंटेशन असेल, पण माझ्या नवऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. माझ्या नवऱ्याने ना खूप मेहनत घेतली आहे त्या प्रेझेंटेशनसाठी. रात्रीचा दिवस केलाय त्यांनी. त्यांचं त्यांच्यासाठी हे प्रेझेंटेशन त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जगाला नाही किंवा म्हणजे स्वतःलाच म्हणा. प्रेझेंटेशन ऐकताना तुम्ही या गोष्टी कन्सिडर करा एवढंच मी म्हणते. मी कुठलं फेवर मागत नाहीये किंवा मी म्हणतही नाहीये की माझ्या सांगण्यावरनं तुम्ही प्रोजेक्ट अप्रूव्ह करा. माझ्या मिस्टरांनी किती मेहनत घेतली आहे या प्रोजेक्टसाठी हे तुम्हाला माहिती हवं म्हणून मी कॉल केला. आता नंदिनी हे सगळं जे बोलते ते काही नाही म्हणलं तरी नकळतपणे जीवाच्या फेवरमध्येच गेलंय प्रेक्षकांनो. आज थोडा माझाही गैरसमज दूर झालाय. जीवाचं चिडणं जरा रास्तंय बरं का. जीवाला आता असं वाटतंय की नंदिनीने क्लायंटला सांगितलं की जीवा लुजर आहे. जीवा तिच्यावर ओरडून म्हणत असतो, तू सांगितलं ना क्लायंटला की जीवा लुजर आहे, त्यांची मदत करा. मग नंदिनी म्हणते, नाही हो जीवा असं काही बोलले नाही हो मी त्यांना. मी त्यांना एवढंच म्हटले की माझ्या मिस्टरांनी प्रोजेक्ट मागे मेहनत घेतली आहे, त्यांचे एफर्ट कन्सिडर करा इतकंच बोलले मी. आता हे सगळे नंदिनीकडे अगदी तिची क्यू आल्यासारखं बघताय. विक्रम म्हणतात, नंदिनी बेटा असं का केलंस तू, असं का म्हणलीस त्यांना. पार्थ म्हणतो, अगं नंदिनी म्हणजे नंदिनी जे चाललं होतं ते चालू द्यायचं होतं तुम्ही, कशाला तुम्ही उगाच मध्ये बोललात. जीवा योग्य ट्रॅकवर होता. नंदिनी म्हणते, अहो पण मी असं काही बोललेच नाहीये त्यांना. आई बाबा अहो मी एवढंच म्हटले की हे प्रोजेक्ट फक्त जीवासाठी प्रोजेक्ट नाही तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. एवढंच काय ते मी बोलले. अहो त्यांची मेहनत कन्सिडर करा इतकंच बोलले मी. आता नकळतपणे नंदिनीने फेवरच घेतला ना प्रेक्षकांनो. जीवा चिडून म्हणतो, तुला काय गरज होती हे सगळं बोलायची नंदिनी, का तुला माझ्या कॅलिबरवर विश्वास नव्हता. जीवा जरा गरजेपेक्षा जास्ती हायपर झाला हे मात्र खरं आहे. नंदिनी म्हणते, जीवा असं नव्हतं काही, माझ्या मनात गैरसमज नका करून घेऊ. जीवा चिडून म्हणतो, बस 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 कर आता नंदिनी, मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती मला नंदिनी. काय करून ठेवलंस हे तू. नंदिनी तुझ्या मदतीशिवाय मी उभं राहू शकत नाही असं वाटतंय का तुला. अगं कशाला मला मोटिवेट करत होतीस विनाकारण. काही गरज नव्हती हे सगळं करायची. जीवा चिडतो तेव्हा सगळेच जण बघत असतात बरं का जीवाकडे, अगदी काव्यासहित. जीवा म्हणतो, अगं तुझ्या मोटिवेशनमुळे मी उभं राहायचं स्वप्न बघत होतो, पण आज कळलं मला. अगं माझ्यात काहीच कॅलिबर नाही हे तुला कळलंय. मी स्वतःच्या जीवावर उभंच राहू शकत नाही. मी साधा पतंग आहे ग, त्याचा मांजा तुझ्या हातात. सगळं स्किल तर तुझ्या हातातल्या फिरकीमध्ये आहे ग, मी तर नुसता पतंग आहे ग. काल जरा मला जीवाचं चिन्ह पटलं नव्हतं, पण आज थोडंफार त्याच्या चिन्हामध्ये पॉइंट आहे बरं का. कळलंय मला सुद्धा आज की नंदिनीने असं बोलल्यामुळे जीवाला फेवर घेतल्यासारखं वाटतंय. साहजिक आहे असं वाटणं. आता मानिनी येते बरं का आणि त्याला समजवते, ए बेटा जीवा असं चिडू नको. अरे आमचा सगळ्यांचा तुझ्यावरच विश्वास आहे, डोक्यात नको राग घालूस ना. नंदिनीचा हेतू वाईट नव्हता जीवा. ए बेटा अरे असं गैरसमज नको करूस. अहो याला समजवा ना जीवाला जरा, काय हे. आता पार्थ सुद्धा खुणवतो, सॉरी काव्या खुणवते पार्थला की समजवा ना तुम्ही पण. विक्रम म्हणतो, नाही मानिनी सॉरी, पण मी मात्र या क्षणाला जीवाच्या बाजूने आहे. असं बोलल्यावर मानिनीला पण वाईट वाटतं. मानिनी म्हणते, अहो असं काय करता. विक्रम म्हणतो, अगं मानिनी अगं गोष्ट जरा आहे विचित्र, पण आमच्या पुरुषांचा स्वाभिमान जरा ठिसूळ असतो ग. अगं आपण जीवावरती विश्वास टाकला होता ना, त्याची ही लढाई त्याची त्याला एकट्याला लढू द्यायला पाहिजे होती नंदिनीने. नंदिनी म्हणते, बाबा अहो ते एकटेच लढलेत. त्यांचं प्रेझेंटेशन तुम्ही पाहिलं ना. एकदा तरी असं वाटलं का तुम्हाला की बेडेकरांनी माझ्या बोलण्यावरनं जीवाला फेवर दिलाय. खरं सांगा बाबा.
विक्रम म्हणतात, "नाही, नाही, नाही, अजिबात नाही. जीवाने त्याचं प्रेझेंटेशन अप्रतिमच केलं होतं. त्यात काही शंका नाहीये. हे यश त्याच्या एकट्याच्या प्रयत्नाने त्याला मिळालंय. पण त्याचा हा आनंद तू हिरावून घेतलास नंदिनी. तुझा हेतू वाईट नव्हता, पण तुझी पद्धत चुकीची होती. तू असं करायला नको होतंस." आता जेव्हा विक्रम असं बोलतात, तेव्हा रम्या आणि वसू आत्याला खूप आनंद झालाय. आता काव्या मध्ये पडते आणि म्हणते, "हे बघा जन्मजय, मला असं मध्ये पडून तुमच्यामध्ये नाही बोलायचंय. पण जन्मजय, माझ्या ताईचा उद्देश चुकीचा नव्हता. समजून घ्या. अहो, जे केलं ते तिने काळजीपोटी केलंय तुमच्या. प्लीज असं गैरसमज नका करून घेऊ. तुमचे मेहनत, तुमची एफर्ट माझ्या ताईने बघितलंय. सगळं काही पाहिलंय तिने. अहो, तिने हे सगळं ऑब्झर्व्ह केलं म्हणूनच तिने हे केलं ना. प्लीज." अहो, विक्रम काका म्हणाले, "तसं तुम्हा पुरुषांचा स्वाभिमान ठिसूळ असू शकतो, पण नंदिनीताई आजपर्यंत तुमचा स्वाभिमान जपतच आली आहे ना. त्यामुळे तुम्ही तिच्याबद्दल असा गैरसमज नका करून घेऊ. विचार करा जरा. नंदिनीताईने तुमचा स्वाभिमान जपलाय आजपर्यंत, पण अचानक ती असं कसं तुमचा स्वाभिमान दुखवण्याचा प्रयत्न करेल? विचार करा जन्मजय. खरं बोलते मी हे सगळं आणि तुम्ही नका ना एवढं मनाला लावून घेऊ सगळं. एवढंच माझं म्हणणं आहे, की तुम्ही नंदिनीताईची बाजू समजून घ्या." जेव्हा काव्यावर चिडून म्हणतो, "तू तर तिचीच बाजू घेणार गं. तुलाही आतापर्यंत तेच वाटत होतं ना, की मी लूजर आहे म्हणून?" आता तो एकदम डायरेक्ट बोलतो बरं का जेव्हा सगळ्यांसमोर. आता हे जे तो बोललाय ते ऐकून सगळेच आश्चर्यचकित होतात. पार्थ म्हणतो, "ए जीवा, काय बोललास तू आता? काय रे? काव्य तुला कधी बोलली हे सगळं?" आता हे सगळं ऐकल्यावरती सगळ्यांचे चेहरे, डोळे असे विस्फारलेत. आता पार्थ म्हणतो, "काय हो काव्या? काय बोलतोय जीवा? तुम्ही कधी बोललात त्याला हे सगळं?" आता काव्य भांबवते आणि इकडे-तिकडे बघते, जीवाकडे बघते. पार्थला म्हणते, "नाही, नाही पार्थ, मी कुठे काय बोलले?" जीवा म्हणतो, "ए जाऊ दे ना, सोड ना दादा. कुणी काहीच बोलू नका आता." जीवाने तो विषय शिताफीने टाळलाय. जीवा म्हणतो, "मला कळलंय कोणाला काय वाटतं माझ्याबद्दल आणि कोणी काय केलंय आणि प्लीज हात जोडतो मी, आता हा विषय संपवा." झालं. आता जीवा एवढं बोलतो आणि निघून जातो. बिचारी नंदिनी आता तिथे रडायला लागते बरं का. झालं एवढं सगळं मेहनत, एफर्ट, काय ते हसणं, हसवणं सगळं मुसळ गेलं केरात. त्या रम्यामुळे. नंदिनी रडते, काव्या तिला समजवते, मानिनीला वाईट वाटतंय, विक्रमलाही वाईट वाटतंय. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडलंय थोडक्यात सांगायचं तर. आणि इकडे वसू आत्या आणि रम्या खुश. रम्या आणि वसू आत्यांचा सीन दाखवलाय आता. खोलीमध्ये जाऊन दोघी मायलेकी बोलायला लागतात. वसू आत्या म्हणतात, "बघ, जमलं की नाही रम्या? काय पडलीये त्या नंदिनीला जीवाकडून. मज्जा आली हां. तिच्यामुळे अपमान झाला होता ना आपला. मानिनीने तिचा अपमान केला. सगळ्यांनी अपमान केला त्या नंदिनीचा. बरं वाटलं मला. मानिनीने कुठे केला काय की अपमान असो." रम्या म्हणते, रम्या म्हणते, "आई, हे सगळं समजलं मजा वगैरे, पण तुला मी सांगितलं होतं की त्या अनिशाला जाऊन विचार, पास्ट बद्दल गेली होती का तू त्या अनिशाकडे?" वसू आत्या म्हणतात, गेले होते ना मी, तू म्हटल्याप्रमाणे. तू म्हणाली होतीस ना अनिशाशी बोल, त्या माजुरड्या पोरीशी बोलायला गेले मी. पण अगं एवढा माज आहे ना तिला, तिने मला काही थांगपत्ताच लागू दिला नाही." रम्या म्हणते, "त्या काव्याचंच लाईट व्हर्जन आहे ती. तिला ना मी अद्दलच घडवते एक दिवस. पण त्याआधी ना त्या काव्याचा निकाल लागायला पाहिजे. त्या पेनड्राईव्ह मधलं फुटेज कळलं पाहिजे." आता तेवढ्यात रम्याला फोन येतो त्या हॅकरचा आणि तिकडनं तो हॅकर सांगतो की त्याला व्हिडिओ बऱ्यापैकी म्हणजे काय रिकव्हर झालाय. रम्या ते ऐकते आणि म्हणते, "वाव, अमेझिंग यार, यू आर ग्रेट सनी, यू आर ग्रेट. ओके ओके, चल मी तुला हवे तेवढे पैसे दिलं. चल ठेवते फोन, उद्या भेटूयात, बाय बाय बाय." असं म्हणून आता खुश होते आणि वसू आत्याला म्हणते, "आई आई, सगळा डेटा रिकव्हर झालाय आपल्याला." वसू आत्या म्हणतात, "नक्की मिळालाय ना? नाही तर मागच्या वेळेस सारखं काही सेकंदाचाच व्हिडिओ बघायला मिळेल." रम्या म्हणते, "आई, त्यावेळेला माणूस चुकीचा निवडला होता आपण, पण आता परफेक्ट जमलंय. आई, त्याने पूर्ण व्हिडिओ रिकव्हर केलाय. आता आपल्याला उद्या कळणार आहे त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे आणि कसा दिसतो ते." वसू आत्या म्हणतात, "कसा दिसतो हे कळलं ना आपल्याला रम्या, तर त्याची माहिती सहज काढू आपण." आता यांना काय माहिती प्रेक्षकांनो, तो यांच्या घरातच राहतो म्हणून. बरं काय गरज आहे या बाईला रिकामी उपद्व्याप करायची? गपचूप देवाचं नाव घ्यावं तर नाही. असो, काय बोलू बाई आता मी. आता इकडे या पार्थला आणि काव्याला खूप वाईट वाटतंय. जीवा आणि नंदिनीचे चुकीच्या पद्धतीने भांडणं झालेत म्हणून. आता पार्थला ते भांडण आठवतं आणि त्याला वाईट वाटतं. काव्या तिथे येते आणि त्याला समजवते. ती म्हणते, "काय झालं पार्थ? तुम्हाला पण झोप लागत नाहीये ना?" पार्थ हॉलमध्ये बसलेला आहे. पार्थ म्हणतो, "कशी झोप लागेल काव्या? सारखं आठवतंय सकाळचे नंदिनी आणि जीवाचे भांडणं. असं वाटतंय की हे व्हायला नको होतं. सगळं विस्कटलं. जीवासाठी किती मोठा दिवस होता आजचा. सगळे खुश होतो आपण. जीवाने खूप मोठी अचीव्हमेंट मिळवली होती. नंदिनी खुश होत्या, घरचे खुश होते. पण हे काय होऊन बसलंय बघा ना." काव्या आता त्याच्या जवळ जाऊन बसते पार्थ जवळ आणि म्हणते, "पार्थ,
मला कळतंय हे व्हायला नको होतं. पार्थ, मी समजू शकते तुम्हाला किती टेन्शन आलं असेल ते. पार्थ म्हणतो, "हो ना, माझ्या डोक्यातनं, मनातनं या गोष्टी जातच नाहीये. बिचारा जीवा मागच्या काही दिवसांमध्ये किती डिस्टर्ब होता. माहितीये ना तुम्हाला काव्या, आपण त्याच्यावर हात उचलला होता. पण त्याला इतक्या दिवसानंतर त्याने केलेल्या कर्तृत्वाचं कौतुक वाटत होतं. त्याला त्या कौतुकाची थाप मिळणारच होती, पण अचानक ईश्वराने चपराक दिली असं वाटायला लागलंय." काव्या म्हणते, "पार्थ, विक्रम काकांनी जन्मजयची बाजू घेतली, पण प्रश्न तो नव्हताच. सगळ्यांनाच कौतुक होतंच जीवाचं आहे. पण सॉरी पार्थ, म्हणजे जन्मजयने सुद्धा नंदिनी ताईची बाजू समजून घ्यायला हवी होती. नंदिनी ताईला तिची बाजू कोणी मांडूच दिली नाही. नंदिनी ताईवर फक्त आरोपच झालेत. काय तर म्हणे ताईने त्या कोणत्या त्या बेडेकरांना फोन केला म्हणे. अहो पण ताईची बाजू ऐकून घ्यायला हवी होती ना. जन्मजयला म्हणून काम मिळालं असं नसेलही ना. म्हणजे तुम्हालाही सगळं माहितीये, तुम्हालाही कळतं. तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये होतात. तुम्ही बघितलं ना सगळं काय झालं काय नाही ते. जन्मजयला काम मिळालं कारण त्यांनी प्रेझेंटेशन चांगलं केलंय. नंदिनीताई तशी नाहीये हो. नंदिनीताई कशाला वशिले लावल? बिचारी नंदिनीताई जन्मजयच्या काळजीपोटी ओघाओघात बोलून गेली असेल त्या बेडेकरांना. मला ना खूप वाईट वाटलंय. जन्मजयनी ताईशी असं वागायला नको होतं. पार्थ म्हणतो, "हो, पण जीवाने सुद्धा नंदिनीवर शंका घ्यायला नको होती. पण त्याला फिलिंग येतंय काव्या, की नंदिनीच्या मदतीशिवाय तो काहीच करू शकत नाही. जेव्हा त्याच्या मनातनं हे फिलिंग जाईल ना, तेव्हा त्याला बरं वाटेल. मला एवढंच वाटतंय काव्या, की जीवाच्या मनात असं यायला नको, की तो नंदिनीच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. नंदिनीचा हेतू चुकीचा नव्हता. मी समजू शकतो. जीवा काय आणि कसा विचार करेल ना, ते मीही समजू शकतोय काव्या. एक पुरुष म्हणून मी जीवाला चांगलं समजून घेऊ शकतो. पण काय आहे ना, मी तुम्हाला नाही समजावून सांगू शकत, की सध्या मला काय वाटतंय. ना नंदिनीचं चुकलंय ना जीवाचं. दोघे आपापल्या जागी बरोबरच आहेत काव्या. पण काय आहे ना, फक्त पद्धत चुकली आहे. नंदिनीचं आणि जीवाचं दोघांचंही. आता इकडे काव्या म्हणते, "मी काय म्हणते, तुम्ही बोलता का त्या दोघांशी?" शेवटी पार्थ म्हणतो, "काव्या काय आहे ना, हा नवरा बायको मधला वाद आहे. त्या दोघांना मिटवू द्या. कसं आहे ना, की दोघांचेही अहंकार जरा दुखावले गेलेत. आपण मध्ये बोलू नाही असं मला वाटतंय." पार्थचा हा निर्णय मला सेन्सिबल वाटला बरं का प्रेक्षकांनो. आता इथे नंदिनी आणि जीवाचे भांडणं दाखवलेत. नंदिनी खूप प्रयत्न करते जीवाला समजून सांगण्याचा. "ऐकून घ्या ना जीवा माझं." ती स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. ॲक्चुअली काय झालं प्रेक्षकांनो, नंदिनी खरंच ओघाओघामध्ये जीवाबद्दल बोलून गेली. न कळता जीवाबद्दल तिने वशिला लावला असंच झालं ना ते. आता ती सहज बोलली चांगल्या मनाने, की माझ्या नवऱ्याने खूप मेहनत घेतली, असं केलं, तसं केलं. किती नाही म्हणलं तरी त्या बेडेकरांना मग जीवाबद्दल एक सिंपती वाटली असेल ना. एक आपलं माझं मत मी व्यक्त केलं. काल थोडा माझाही गैरसमज झाला होता, पण आजच्या एपिसोडमध्ये त्यांनी छान दाखवलंय. आता नंदिनी या जीवाशी बोलायला जाते, की "जीवा ऐकून घ्या ना, समजून घ्या ना मला." पण जीवा म्हणतो, "मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये नंदिनी, प्लीज तू बोलू नको." नंदिनी म्हणते, "अहो जीवा असं काय करता? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? तुम्हाला असं कसं वाटतंय, की मी तुमचा वशिला लावेल त्यांच्याकडे?" आता हा जीवा म्हणतो, "मग तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का?" नंदिनी म्हणते, "असं कसं होईल जीवा? अहो माझा तुमच्यावरच विश्वास आहे ना. अहो गेले कित्येक दिवस बघते मी, मन मारून जगताय तुम्ही. किती स्ट्रेस घेतला होता तुम्ही. आयुष्यभराचा प्रश्न होऊन बसला होता तुमच्यासाठी ते प्रेझेंटेशन. मला तुमचा त्रास नाही बघवला गेला जीवा." जीवा म्हणतो, "अगं तुला एवढाच त्रास बघवत नव्हता तर बोलायचं होतं ना येऊन माझ्याशी." "अगं माझं प्रेझेंटेशन जर जमलं नाही नाही म्हणजे एखाद्या प्लेयरने जर टेन्शन घेतलं मॅचचं, तर तू काय डायरेक्ट अंपायरला जाऊन बोलणार आहेस का नंदिनी? ही काय पद्धत झाली का? अगं असा कुठे त्रास कमी करत असतात का समोरच्या माणसाचा? बरं ठीक आहे. आजचं प्रेझेंटेशन नसतं जमलं मला. केली असती ना मी मेहनत. काय चुकलं होतं माझं? आज जर मला प्रेझेंटेशन नसतं मिळालं तर हरलो असतो मी. बोललो असतो तुझ्याशी येऊन. मला तेव्हा मोकळं वाटलं असतं नंदिनी. पण आज ना मला जिंकूनही हरल्यासारखं वाटतंय." नंदिनी म्हणते, "अहो असं का बोलता जीवा? तुम्हाला हरल्यासारखं वाटू नये म्हणूनच माझी धडपड सुरू होती ना. तुम्हाला आयुष्यात जे जे हवंय ते सगळं तुम्हाला मिळायला हवं हेच वाटत होतं मला." "अहो जीवा, आपलं माणूस पुढे जावं, त्याला थोडंसं पुश केलं त्यासाठी तर चुकतं का हो काही?" जीवा म्हणतो, "हो, हो, चुकलंय तुझं नंदिनी. तू खूप मोठी चूक केली आहेस. तुला माहितीये नंदिनी, जेव्हा सगळे माझ्यासाठी आज टाळ्या वाजवत होते, तेव्हा मला भरून आलं होतं गं. आयुष्यात मी काहीतरी केलं हे फिलिंगच वेगळं होतं आणि बेडेकरांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवाव्यात किंवा सगळ्यांनी मला ॲप्रिशिएट करावं, हे जेव्हा दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरनं झालंय हे कळलं ना मला, तेव्हा नंदिनी काय वाटलं असेल गं मला विचार कर." नंदिनी, तेव्हा मी सेल्फ डाऊटमध्ये गेलो गं. अगं तेव्हा मला असं वाटलं, की मी खरंच काहीच करू शकत नाही आयुष्यात. नंदिनी, तू मला खूप निराश केलंयस आज.
असं तो बोलतो आणि खूप उदास होतो. आता हे ना प्रेक्षकांनो जरा डीप गोष्टी आहेत बरं का. खूपच असा सखोल अभ्यास करावा लागेल आपल्याला या गोष्टींचा. नंदिनीच्या जागेवर आहे आणि जीवा त्याच्या जागेवर बरोबर आहे. म्हणजे आता हा पुरुषी अहंकाराचा काहीतरी विषय आहे बरं का आणि इकडे स्त्रीच्या प्रेमाचा विषय. याबद्दल न बोललेलंच बरं. प्रत्येकाच्या या बाबतीत खूप वेगवेगळ्या संकल्पना असू शकतात. असो, आता इकडे ही काव्या पार्थला रिक्वेस्ट करते. काव्या म्हणते, "अहो पार्थ, त्यांच्यात मिटण्यासारख्या गोष्टी नाहीयेत ह्या. तुम्ही पाहिलं नाही का जन्मजय किती चिडले होते ताईवर? मला ना आता भीती वाटते. ते दोघं जर भांडत असले आता या क्षणाला तर आपण काय करणार आहोत?" हे बघा मी काय म्हणते, आपण ना फक्त थोडंसं प्रयत्न करू त्यांच्यातलं भांडण मिटवण्याचा. पार्थ म्हणतो, "काव्या, पण हे सगळं कसं करणार आहोत आपण? आपण जर दोघांना समजून सांगायला गेलो तर कोणाला कोणाचं पटणार आहे का?" काव्या म्हणते, "पण बोलून तर पहा ना." पार्थ म्हणतो, "आपण जर एकत्र त्यांना समजवायला गेलो तर कोणाला कोणाचंच पटणार नाहीये." काव्या म्हणते, "मग वेगळं-वेगळं समजून बघा." आता मग पार्थ म्हणतो, "चला मग मी नंदिनीशी बोलतो, तुम्ही जीवाशी बोला." काव्या म्हणते, "मी? बापरे!" आता लगेच हा पार्थ म्हणतो, "हो का नाही? जीवाने ठसका थांबवला होता ना तुमचा त्या दिवशी. आज तुम्ही त्याला थोडंसं समजावून सांगायचा प्रयत्न करा. आज तुम्ही जीवाचं डोकं शांत करा. नंदिनीला कसं समजवायचं ते मी बघतो. चला, चला उठा." आता हे दोघं त्यांच्या बेडरूमच्या दाराबाहेर येतात आणि यांना त्या दोघांच्या भांडणाचे आवाज येतात. नंदिनी रडून-रडून म्हणत असते, "सॉरी जीवा, मनापासून सॉरी म्हणते. माझा हेतू नव्हता हो चुकीचा जीवा. ऐकून तरी घ्या ना माझं. तुम्हाला त्रास होईल हे मला नाही बघवत आहे. अहो नका ना असं करू. प्लीज. अहो मला तुम्हाला ना फक्त टेन्शन फ्री करायचं होतं मला." जीवा म्हणतो, "मला पण तुला आनंदात ठेवायचं होतं ना नंदिनी. मला पण तुला खुश करायचं होतं. अगं जगाला नाही, तुला प्रूव्ह करून दाखवायचं होतं की मी काहीतरी करू शकतो. पण नाही नंदिनी, आज तुझे कॉन्टॅक्ट्स जिंकले बरं का, मी नाही." असं म्हटल्यावर इकडे जीवा त्या नंदिनीचा हात झटकतो आणि झोपून जातो. खूप चिडलाय जीवा, भाव खातोय यार थोडासा. असो, नंदिनी खूप रिक्वेस्ट करते, "ऐकून घ्या ना जीवा माझं." आणि इकडे काव्या आणि पार्थला त्यांचे भांडणं डिटेलमध्ये कळाले आहेत आणि त्यांना समजतं की यावेळेला बोलणं चुकीचं आहे. नंदिनी रडते आणि आता तिचा मोबाईल हातात घेते. नंदिनी बघते की तिच्या मोबाईलवर कॉन्सलरचा मेसेज आला. इकडे काव्या आणि पार्थ त्यांच्या बेडरूमच्या बाहेर निघून जातात. नंदिनी बाहेर येते बेडरूमच्या आणि कॉन्सलरला आता फोन करते. "हा तुम्ही आजच्या मालिकेतला शेवटचा सीन बघत आहात. मंडळी तुम्हाला माझा रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर एखाद्या लाईक मध्ये करून टाकत जा. तेवढंच मला बरं वाटतं." नंदिनी तिचा मोबाईल हातात घेते आणि आजूबाजूला कोणी नाहीये याची खात्री करते आणि कॉन्सलरला कॉल लावते. कॉन्सलर म्हणतात म्हणजे फोन उचलतात आणि म्हणतात, "हां, बोला नंदिनी मॅडम." नंदिनी म्हणते, "सॉरी हं सर, काय आहे ना, तुमचा मागच्या आठवड्यात मी मेसेज पाहिला होता." मग लगेच ते कॉन्सलर म्हणतात, "ओके, ओके. म्हणजे तुम्हाला काउन्सिलिंग नकोय ना आता? केलं वाटतं तुम्ही लग्न मान्य." नंदिनी म्हणते, "काय सांगू सर, आत्ताच आमच्यात मोठं भांडण झालंय." काउन्सलर म्हणतात, "अरे देवा! आता काय झालंय?" कॉन्सलरला आलं टेन्शन आणि इथेच त्यांनी आजचा एपिसोड संपवला. आजचा एपिसोड तसा त्यांनी खूप लहान दाखवलाय, पण मी तुम्हाला शब्द न शब्द डिटेलमध्ये खर्रा-खुर्रा सांगितलाय. त्यामुळे रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका मंडळी. पुढचा प्रोमो बघा मंडळी. पुढच्या प्रोमोत दाखवलंय त्यांनी जीवाने त्याचा पहिला पगार त्याच्या वडिलाला सुपूर्द केलाय, अगदी अभिमानाने. आणि आता इकडे पार्थ काव्याला कन्व्हिन्स करतो की तुमचं प्रेम पार्थवर जडलंय बरं. काव्या म्हणत असते, "मी खरंच पार्थच्या प्रेमात पडले." आता बहुतेक पार्थचं मन हिला समजवत असेल, "हो, हो, तुम्ही मनापर्यंत आणलंच आहेत, आता ओठापर्यंत आणा." असं पार्थचं मन काव्याला समजवतंय बरं का. पार्थ कशाला तिला स्वतःहून म्हणेल की मला प्रपोज कर. तो काव्याचा कदाचित भास असावा. आणि इकडे नंदिनी जीवाबद्दल भरभरून सांगत असते कॉन्सलरला. थोडे चिडतात ते, पण राग गेला की निवळतात पण. मग ते कॉन्सलर म्हणतात, "तुम्ही चांगलंच तुमच्या नवऱ्याला ओळखायला लागलात मॅडम." नंदिनी म्हणते, "हो, एवढे दिवसापासून संसार करते ना त्यांच्यासोबत." मग ते कॉन्सलर भसकन बोलतात, "अहो मॅडम, पण तुमच्या संसाराला एक्सपायरी आहे बरं." आणि नंदिनी शांत होते. आता कसं आहे ना मंडळी, या जोड्या जेव्हा राजी खुशीने एकमेकांसोबत आनंदाने राहायला लागतील तेव्हा नक्कीच मालिकेचा शेवट होणार आहे. तोपर्यंत आपल्याला त्यांच्यातले भांडणं, गैरसमज सगळं बघायचंय. पण तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतोय ना, त्यामुळे बाकीचं टेन्शन सोडा. माझ्या रिव्ह्यूला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूयात उद्या काय तमाशा होतोय मालिकेत पुन्हा एकदा. तर मंडळी, असा होता हा आजचा रिव्ह्यू. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.